हॅलो, आय एम श्रीपाद. सगळं असूनही आपण इतके अस्वस्थ का आहोत हा प्रश्न टाळू नका, कारण उत्तर बाहेर नाही, ते आपल्या जीवन पद्धतीत आहेत. पूर्वी घर लहान होतं, सुविधा कमी होत्या, पैसे मर्यादित होते, तरी मन शांत होतं. आज मोठी घरं आहेत, मोठे खर्च आहेत, मोठ्या इच्छा आहेत, पण शांतता नाही. पूर्वी थाळी साधी होती, पण विश्वास पूर्ण होता. आज थाळी भरलेली आहे, पण खाताना मन शांत नाही. पूर्वी वेळ कमी होता, पण संवाद होता. आज वेळ आहे, पण जोडणं नाही आहे. आपण साधं जीवन मागे टाकलं आहे आणि त्या जागी घेतलं आहे दिसणारी प्रगती आणि न दिसणारा ताण. साधं जीवन म्हणजे गरिबी नाही. साधं जीवन म्हणजे गरज आणि हाव याच्यामधला फरक. आज आपण गरजेसाठी नाही, तर तुलना करण्यासाठी जगतो आहे. लोक काय म्हणतील हे आपल्या निर्णयाचं केंद्र बनलं आहे. पूर्वी माणूस विचार करायचा, आज माणूस कंपेअर करतो आहे. आपण जास्त घेतलं, पण मनाची शांतता गमावली आहे. साधं जीवन म्हणजे कमी असणं नाही, तर साधं जीवन म्हणजे अनावश्यक गोष्टी काढून टाकणं आहे. जेव्हा आपण कमी निवडतो, तेव्हा मन हलकं होतं आणि हलकं मन हेच समाधान देतं. हा भाग फक्त पहिला आहे. पुढच्या भागात आजचं अन्न, भेसळ आणि त्याचा आपल्या मनावर होणारा परिणाम ते बोलू. असं साधं पण खरं बोलणं रोज ऐकायचं असेल तर इथेच थांबा. तुम्हाला काय वाटतं? पूर्वी खरंच जास्त समाधान होतं का?